दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत. त्यांचं चिन्ह हे तुतारी हे चिन्ह आहे आणि त्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. दरम्यान त्यांनी आता पंढरपूर भागामधल्या 42 गावांमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे. 42 गावं जी पंढरपूरची माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत. या भागामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे आणि आता अभिजित पाटील यांनी या 42 गावावर लक्ष केंद्रित केलं असून कालपासून त्यांच्या सभा इथं सुरू आहेत. आजही पटवर्धन कोरोली येथे सायंकाळी 6 वाजता सभा होते. तत्पूर्वी काल देगाव, बिटरगाव, आजनसोंड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी त्यांच्या सभांना जमली होती. अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत आणि ते शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस असताना सुद्धा शरद पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना माढा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि ते आता मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा राबवत आहेत. त्यांच्यासमोर जे आव्हान ते फार मोठं आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यंदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार असं दिसतंय, कारण दोघांचेही उमेदवारी अर्ज आहेत. मात्र आता उद्या बबनदादा शिंदे अर्ज काढून घेण्याची शक्यता जास्त आहे आणि रिंगणामध्ये रणजित शिंदे राहतील. त्यामुळे ही लढत तुल्यबळ अशी असणार आहे. अनेक उमेदवार ह्या मतदारसंघात उभे आहेत. महायुतीकडून मिनल साठे पण आहेत. मात्र पंढरपूरची जी 42 गावं जोडलेली आहेत त्यात जवळपास 1 लाखाच्या आसपास मतदान आहे आणि 2014 नंतर पहिल्यांदाच बबनदादा शिंदे यांच्या समोर पंढरपूर भागातलं आव्हान उभारलं आहे. 2014 मध्ये कल्याणराव काळे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र आता 2024 मध्ये अभिजित पाटील यांनी या मतदारसंघामध्ये निवडणुकीकरता आपला अर्ज दाखल केला आहे आणि ते आता निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीची फार मोठी क्रेज लोकसभा निवडणूक जेव्हा दिसून आली आणि हेच चिन्ह आता अभिजित पाटील यांना मिळालेले आहे आणि शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी सुद्धा. त्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणात या बाजूला प्रचार सुरू केलेला आहे. पंढरपूर तालुक्यातली जी मोठी गावं आहेत तिथे त्यांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. हा मतदारसंघ 3 तालुक्यात विभागला गेलेला आहे. माळशिरस तालुक्यामधली जवळपास 14 गावं, त्याचबरोबर 78 गावं ही माढा विधानसभा तालुक्यातली आहेत. अशा हा मोठा मतदारसंघ आहे आणि या पंढरपूरच्या 42 गावावर बरंच काही अवलंबून असल्यामुळं आता या भागामध्ये अभिजित पाटील यांनी आपलं कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. काल त्यांच्या ठिकठिकाणी हलग्यांच्या निनादामध्ये स्वागत करण्यात आलं, त्यांना मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या सभाही जंगी झालेल्या आहेत. या मतदारसंघ तालुक्यामध्ये 3 गट, पांडुरंग परिवार आहे, विठ्ठल परिवार आणि अभिजित पाटील यांचा गट आहे आणि पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार हे अभिजित पाटील यांचे विरोधक मानले जातात. त्यामुळं या मतदारसंघामधले नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला होण्याची शक्यता दाट आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा अशी स्थिती निर्माण झाली होती. अनेकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. इथं भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते. मात्र या भागातून तुतारीला मतदान जास्त झालं होतं. त्यामुळं यंदाही जनता ही निवडणूक हातात घेते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र अभिजित पाटील यांनी आता ह्या 42 गावावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांची यंत्रणा संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या कार्यरत आहे. त्यांच्या पाठीमागं मोहिते पाटील यांची ताकद या भागामध्ये कार्यरत आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.